कदम बघा नेट रन रेट खूप महत्वाचं राहील. दमन दाबरा 24-25 साठी नक्कीच. अगदी सामना संपला आणि सचिव रमेशजी तरेन या सामन्यातून नेट रन रेट चे कॅल्सीला सुरुवात केली आहे. चला जय गावदेव वडुणवगर आणि सोनादेवी टेमघर. त्यानंतर आपण पुढील सामना पाहणार आहोत. वरलदेवी ताडाली आणि कानाई स्पोर्ट पाये. कुठेही जायचं नाही. नवीन शर्मा आपला लगेच तिसरा सामना आहे. यस, वारंवार कुठल्याही संघाला आवाज द्यायला लावू नका. आपण आता दमन दौऱ्यावर आहोत आणि सर्वांनी आपली इथे वेळेवर उपस्थिती आम्हाला द्या. चला चला शतरक्षक नावा पंच आपण देखील वारंवार खेळवण्याची सूचना करत चला. बघा चेंडू तुम्ही पिशवीतून काढून चेक करायचं नाहीये. पंच खेळवण्याला ताकीद द्यायची आहे. नवीन 40+ संघटनेमध्ये अध्यक्ष साहेब फक्त पहिल्यांदा फलंदाजांना चेंडू चेक करायला देतात. नंतर फक्त पंच. चेंडू चौकार येऊ षटकार येऊ मैदानाच्या बाहेर जाऊ विकेट फक्त पंच चेक करतात. फर्स्ट वेल फलंदाजाने एकदाच संधी. नंतर खेळाडूंना चेंडूला हात लावून देत नाही. आणि 15 मिनिटं 3 ओव्हर 17 मिनिट घेतला तर एक खेळाडू आतमध्ये. ही नियमावली आपल्याकडे देखील करायची अपेक्षा करू नक्कीच. आणि टायमर सेट होतोय दमन दौऱ्यासाठी. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये उभा करावा लागेल. सामना सुरू होतोय दुसरा. आणि पहिला चेंडू चिप केला. चेंडूला अल्पेश चौधरी चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद ज्ञानेश्वर चिकणे. शून्यावर बाद झाल्यात. सेफ फटका खेळण्याच्या नादात कुठेतरी गॅप शोधता आली नव्हती. आणि दामू अण्णानं या सामन्यातून पहिल्या चेंडूवर आपल्या नावावर विकेट कोरलेली आहे. नक्की जितू फुलोरे, अल्पेश चौधरी, प्रमोद म्हात्रे, सचिन पवार, मदन, त्यानंतर योगेश अशी कित्येक चांगली नावं या संघामध्ये आहेत. नक्कीच रोहित शेट चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. एक युवा नेतृत्व भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे उद्योजपती बालाराम चौधरी साहेबांचे चिरंजीव रोहित शेट चौधरी. बघूया पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर आता नवीन बॅटर मैदानामध्ये दिलीप आलेत. सनी याला अजून संधी मिळालेली नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसऱ्या चेंडू बघूया गोलंदाज की फलंदाज. आणि हा चेंडू ऑन साइडला चेंडूला विसेप मध्ये खेळलाय. चेंडूच्या समोर महेश आहेत. दुसरीची चांगली कॉलिंग. थ्रो कायसा उशिराने आलाय. आणि 2 धावेने दिलीपनं स्वतःच आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. गावदेव वडुणवगर 1-2 अशी सुरुवात आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. दमन चषक 2024 फ्लाइट दिलेली आहे. चेंडूला अगदी हलक्या हातानं सोडला होता. पुन्हा एकदा चेंडूवर महेश. मात्र चेंडू जज करता आला नाहीये. जितू फुलोरे चेंडूला उचलून फेकतील. तत्पूर्वी वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 4. 3 चेंडू 4 धावा. अगदी आपण पाहिला तर 2 मिनिटं आणि 11 सेकंद घेतलेली आहेत. टायमर सुरू आहे. हा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. निशाणा साधता आला नाहीये. दिलीपनं आल्या आल्या 3 चेंडू मध्ये 3 वेळा दुहेरी धावा पूर्ण केलेत. नक्कीच कुठलाही चेंडू डॉट झाला नाही हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर चिकणे आमचे साथी समालोचक पहिल्या चेंडूवर झेलबाद झाले. अल्पेशनं मिड ऑफ वर एक चांगला झेल टिपला होता. 4 चेंडू 6 वर 1 वेट केलं लेट केला
मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुनील पवार देखील हसत असतील. काय चेंडू सोडलाय. गोलंदाज सचिन पवार आहेत. दामो अण्णाची खासियत आहे एकाच ऍक्शन मध्ये कधी तुम्हाला त्यांना कमी गती फास्ट चेंडू हाताळताना आपण पाहिलेला आहे. हा चेंडू ऑन साइडला उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल. फलंदाज बाद दिलीप. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा देत 2 गडी बाद केलेत आणि पहिला ओव्हर अगदी 3 मिनिटं 28 सेकंड मध्ये पूर्ण केलेले. वा, असं सहकार्य असू द्या. विकेट घेतल्यानंतर चौकार षटकार मारल्यानंतर आपण जास्त वेळ टीम मीटिंग करून घेऊ नका. आपल्याला एकूण 10 सामने खेळवायचे आहेत. सर्व संघांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. एकदा दिलेल्या सूचनेचं पालन करा. आम्हाला जी सूचना अध्यक्ष साहेबांकडून येईल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि लगेच आपण त्या सूचनेचं पालन करायचं आहे. नवीन फलंदाज जय एक संघातील मुख्य फलंदाज. आज आमचे सहकारी मित्र गणेश पाटील 12वे खेळाडू म्हणून आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जोडलेत आणि सोनादेवी टेमघर संघाचे शशिकांत चौधरी आपलं देखील स्वागत आहे. ओके, जितू फुलोरे खूप मोठं नाव आहे. प्रमोद म्हात्रे अगदी आमच्या समालोचक कक्षाच्या समोर. वाईडिशा लॉंग ऑफ, क्या बात आहे. सचिन पवार आज इस्टर्न पासून दूर आहेत. पहिला चेंडू ऑन द ऑफ. सनीला चेंडू बॅटवर व्यवस्थित घेता आला नाहीये. 7 चेंडू मध्ये 6 धावा आणि 2 गडी बाद अशी शांत सुरुवात आहे जय गावदेव वडणूकर संघाची. हा चेंडू अफरकटच्या अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र चेंडू लेग बाईच्या स्वरूपात शरीराचा वेध घेऊन शॉट थर्डमॅनला योगेश याच्या दिशेने गेला होता. एका धावीने संघाची टोटल 7 चेंडू टाकून झालेत 8 आणि गडीबाद झालेत 2. हा फटका इनसाइड आउट. मदन चौधरी शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला उचलत आहेत. फक्त एक सिंगल. जय आणि सनी मध्ये कुठेतरी कॉलिंगचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडू मध्ये 8 धावा. बरोबर 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत. भरपूर शपल क्रॉस, चुकीचा फटका आणि ते फलंदाज सनी आउट. जितू फुलोरीला तुम्ही एवढं स्टंप सोडून फटका खेळू शकत नाहीये. चांगले खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर रेग्युलर क्रिकेट देखील खेळलाय. आज संघामध्ये मला वाटतं शैलेश चौधरी दिसत नाहीयेत. नक्की ज्या संघाचे संघनायक म्हणून शैलेश चौधरीने देखील चांगली कामगिरी केली आहे. नवीन फलंदाज यष्टीरक्षक पप्या काबूकर. जय गावदेव वडूनगर संघाचा एक यष्टीरक्षक म्हणून पप्याची उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये सर्वात चांगला यष्टीरक्षक म्हणून नवघर गावातून पहिला पप्या काबूकर असतील. नेहमीच ईस्टर्न पासून अगदी जवळ राहून यष्टीरक्षण त्यांचं आपण पाहिलेलं आहे. बघूया इथे आज धावांची गरज आहे. 10 चेंडू फेकलेत आणि धावा बनलेत फक्त 8. गडीबाद झाले 3. येणाऱ्या फलंदाजामध्ये यशवंत पाटील, दीपक पाटील, अशोक पाटील यांचं येणं बाकी आहे. हा चेंडू स्विंग अँड मिस. जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा आजच्या दिशेनं वळवला होता. इष्टांच्या मागे सचिन पवार. सचिन पवारच्या डोक्यामध्ये सध्या कॅप आपल्याला ती पाहायला मिळत नाहीये. ज्या कॅपसाठी ज्यांची खास बोला. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेल जज कॅच. सिली मिड ऑफ वर टिपला झेल आणि मोठा फलंदाज बाद पप्या काबूकर. 2 ओव्हर 8 धावा आणि 4 विकेट. 7 मिनिटं 32 सेकंड मध्ये 2 ओव्हर. टायमाच्या बाबतीत अगदी चांगलं सहकार्य आहे सोनादेवी टेमघर संघाकडून. धन्यवाद जितू पुलोरे, अल्पेश चौधरी, ऑल टीम. सर्व संघांकडून आम्ही अशीच अपेक्षा करू.
विकेट घेतल्यानंतर चौकार षटकार मारल्यानंतर आपण गोलंदाजाशी चर्चा थांबवा. येणारा जाणारा फलंदाज आपण तयार ठेवा. तिशरची जी सर्कल आहे ती कंपल्सरी येणारा जाणारा फलंदाज आपण क्रॉस करा. सामन्याला उशीर होणार नाहीये. बघूया नवीन गोलंदाज आलेत मदन चौधरी. संघातील एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. नक्कीच मदनना नवीन 40+ संघटनेमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. कित्येक फलंदाजांनी या खेळाडूची गोलंदाजी करताना प्रशंसा केलेली आहे आणि फलंदाजी करताना गोलंदाजी देखील त्यांनी पिटाई केलेली आहे. बघूया पहिला चेंडू ओव्हर नंबर 3 आणि पहिला चेंडू सोडून दिलाय. इष्टांच्या मागे सचिन पवारनं अगदी चांगला चेंडू पकडलाय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला पकडलाय. चांगला सराव मला वाटतं सचिन पवारचा दिसतोय. या सामन्यातून जे आता त्यांनी चेंडू पकडलेत. धावसंख्या नाव 2 ओव्हर मध्ये नाव. इथे हा फटका पोल केलाय. पॉवरफुल आणि सक्सेसफुल वंडरफुल. चेंडू सीमा पार चौकार. जय गावदेव वडनगर संघाकडून फलंदाज जय याच्या बॅट मधून आपण 13व्या चेंडूवर पाहिलाय. धावसंख्या 13 चेंडू आणि 13 धावा. मदन इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. अगदी 2 चेंडू मध्ये 10 का धाम. मदनवर दुसरा वार केलाय. इथे मदन पलटवार करतील का बघूया. जैन तर मात्र 2 चेंडू मध्ये 10 आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये 8. क्या बात आहे. 12 चेंडू मध्ये 8 कुठे आणि 2 चेंडू मध्ये 10. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. क्रिकेटमध्ये एक फलंदाज एक गोलंदाज तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो. जर अशी फलंदाजी झाली तर नक्की जय आपल्या संघासाठी एक चांगली टोटल उभी करू शकेल. धावसंख्या 19. धावसंख्येला आकार आलाय. 10 धावा. मदननं आतापर्यंत 2 चेंडू मध्ये खर्च केले आणि 1 वाईट. हा चेंडू सोडून दिलाय. पंच महेश कडू आमच्याकडे बोलतायत आणि हा दुसरा वाईट. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो प्रशंसा करत होतो त्याच्यासाठी हा पहिला सामना कुठेतरी कठीण होत चाललेला आहे. 2 चेंडू मध्ये त्यांनी आतापर्यंत 12 धावा दिलेत. 2 वाईट 1 षटकार 1 चौकार. धावसंख्या 20. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. बघूया हा चेंडू चाललाय अगदी ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावा मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 21. 21 धावा 15 चेंडू मध्ये 4 गडी बाद झालेत. बघा कानाई स्पोर्ट पाहे आणि वरादेवी ताडाली आपण तयार राहायचंय. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी वरादेवी ताडाली संघ दुसरा सामना खेळेल तर याउलट कानाई स्पोर्ट पाहे दमन दौऱ्याचा पहिला सामना खेळेल. वेलकम विजयजी भुरे. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. यशवंत पाटील यांच्या बॅट मधून एक पहिली सिंगल. धावसंख्या 22. 22. डॉट चेंडू आलाय. मदननं कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3. 12 मिनिटं 41 सेकंद घेतलेले आहेत. चांगला ओव्हर रेट आहे टायमाच्या बाबतीत.
इथे हा फटका स्टँड अँड डिलिव्हर महेश यांच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमापार येतोय षटकार. धावसंख्या 28, 18 चेंडू मध्ये 28 म्हणजे मदन या ओव्हर मध्ये तब्बल 20 धावा खर्च केलेत. 2 ओव्हर मध्ये 8 होत्या आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि टोटल 28. नक्कीच जय गावदेव वडनगर संघाच्या फलंदाजांनी पलटवार केलाय. तब्बल 20 धावा मदन चौधरीला ठोकणं एक अगदी सोपं काम नाहीये. बघूया नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 साठी डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. अगदी ढगाळ वातावरण आहे. सकाळ झाली की संध्याकाळ समजत नाहीये. दमन दबरेची सुरुवात अगदी थंडगार वातावरणातून झालेली आहे. बघूया अल्पेश चौधरीचा चेंडू अगदी चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये. नक्कीच आपण शपल क्रॉस झाले तर आपल्याला वाईट चेंडू मिळणार नाहीये. सकाळीची सूचना आम्ही दिलेली आहे. आपल्या संघटनेची नवीन नियमावली या दमन चषकापासून जर फलंदाज शपल झाले तर नक्कीच अगदी फलंदाजापेक्षा गोलंदाजाला इथे त्याचा बेनिफिट असेल. हा फटका उडवलाय. बघूया यशवंत पाटील ना चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून सीमापार चौकार. धावसंख्येला चांगला आकार आलाय 32. हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. आता चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच दीपक चौगुले विक्रम स्पोर्ट वडनगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर सध्या आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. त्यांनी दमन दौरा चषकासाठी खास करून जय गावदेव वडनगर संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद दीपक चौगुले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा फटका यशवंत पाटील यांच्या बॅट मधून चेंडू चालला अगदी ऑन साइडला. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 37 लागलेले आहेत. 37 शेवटचे 2 चेंडू आहेत. चला ताडाली संघाचे संघनायक आणि कानई स्पोर्ट पाये आपण स्टेज समोर या. वेलकम उमेश. चला विजयजी भुरे आपण देखील यायचंय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना जय गावदेव वडनगर आणि सोनादेवी टीमगार एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 38. शेवटचा 1 चेंडू. नक्कीच मातीच्या खेळपट्टीवर 35 प्लस एक चांगली टोटल फायटिंग टोटल. नक्कीच हा फुलटॉस आणि फुलटॉसवर चौकार. काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडूला पाठवलं जैन सीमापार. 4 धावांसाठी चौकार आणि धावा बनवल्यात जय गावदेव वडनगर संघानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 42.
आणि 43 धावांचं लक्ष असेल. धन्यवाद. आपण लगेच पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. चला, आपले संस्थापक अध्यक्ष साहेबांनी अगदी नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेबांना या नाणेफेकीसाठी आमंत्रित केले आहे. तसेच आमचे टेमघर गावचे समाजसेवक हेड अँड टेल आहे. बघूया उमेश की विजय भोरे आवाज कोण देतील. यस, काय म्हणणं आहे. हेड आणि हेड झालेले आहे. क्या बात आहे. थांबा जरा 2 मिनिट आपण चर्चा करू. नक्कीच आपल्याकडे वेळ आहे. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. आपलं देखील अध्यक्ष साहेब. तर चालेल, काय हरकत नाही आहे. दीपक विजयजी भुरे दमान दौरा आपण खेळताय. नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून नाणेफेकी जिंकलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला नेमावली देखील बऱ्यापैकी आता लक्षात आले असेल. कारण की 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर. फलंदाज चपल क्रॉस झाले तर वाईट नाहीये, गोलंदाजाला बेनिफिट आहे. आपण मातीच्या खेळपट्टीवर खेळताय. नाणेफेकी जिंकलीत. काय निर्णय. क्षेत्ररक्षण करायला नक्कीच वरलदेवी ताडाली संघाने पहिला सामना जिंकलाय आणि त्या संघाच्या अगेन्स्ट आपण प्रथम आता गोलंदाजी स्वीकारली. यामागचं काही कारण सांगू शकाल. कारण मातीचं पिच आहे आणि वातावरण थोडं दमट आहे, तर कमीत कमी त्यांना धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. किती जणांचा संघ आपला दमन दौऱ्यावर आलाय. किती खेळाडू घेऊन आलात आपण दमन चषकासाठी. आता टोटल 18 खेळाडू आहेत आणि 4 मॅच आहेत, पण प्रत्येकाला संधी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल, कारण की मॅच जिंकणं महत्वाचं आहे. क्या बात आहे. बरोबर. आपण अगदी मी तुम्हाला मुद्दाम बोललो की आपल्याकडे 11 प्लेयर होता, नाकाच नव्हे. ते आज दमन दौऱ्यावर आलोय आपण. 18 खेळाडूंना घेऊन आलेत. आपल्याला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो, तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी कान्हाई स्पोर्ट पाये संघानं जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे वरलदेवी ताडाली संघाला. धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवर दमान दौरा 2024-25 साठी ज्या ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफी आमच्या होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. थेट गुजरात दमण येथून महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. सुंदर ट्रॉफीज प्रताप पाटील साहेबांनी आणि आमच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचे विशेष आभार आपण व्यक्त करूया. संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी आणि संपूर्ण संघटनेच्या वतीनं सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आभार. काटेई भिवंडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांनी या स्पर्धेसाठी, तसेच आमचे दिलीपजी मोरे यांनी आमचे संपूर्ण कमेंट्री पॅनल लाईव्ह पंच आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त केलेत. धन्यवाद. दिलीपजी मोरे सध्या आम्हाला जोडलेत आणि चिंतामणजी घरात काटेई भिवंडी
ग्रामपंचायतचे माजी सरपंच साहेब, आपलं देखील दमन दौरा 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. चला चला, वेळ अधिक घेऊ नका आपण. भरपूर कॉल मेसेज आम्हाला येथील या स्पर्धेसाठी, या शंका नाहीये मित्रांनो. चुकून कोणाचं जर शुभेच्छा देण्याचं आम्ही विसरलो तर आम्हाला पुन्हा एकदा आठवण करा. तुमच्या शुभेच्छा आम्ही जरूर पोचवू. आमच्यावर राग मात्र ठेवू नका. 43 धावांचं लक्ष आहे आणि गोलंदाज आलेत सनी. सनीचा पहिला चेंडू अगदी डिफेन्सिव्ह योगेश यानं खेळून काढलाय. पुश करो खुश रहो. पहिला चेंडू अगदी तंत्रशुद्ध डोक्याचा वापर करून एक सिंगल धाव घेऊन दमन दौरेची पहिली सिंगल योगेशच्या बॅट मधून. 43 बनवायचे आहेत. बघूया स्ट्राईकवर आता किरण आणि ते पायचीचे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज किरण, पायचीत. केस अगदी चांगली विकेट सनीनं दुसऱ्या चेंडूवर आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. किरण यांना मात्र पहिल्या सामन्यातून आशियाचे किरण दाखवता आले नाहीयेत. बघूया नवीन फलंदाज महेश चौधरी. चला चिकणे सर, 15 मिनिटं आहेत. नियमावली सर्वांना समान आहे. अध्यक्ष साहेबांचा संघ असो, संस्थापक अध्यक्ष साहेबांचा असो की संघटनेचे कुठलेही उपाध्यक्ष आजी माजी, सर्वांना नियमावली एकच. सनी षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू स्वेर असेल, आउटसाइड क्ले स्टंप. अगदी चुकीची फेकी पाहायला मिळाली. अतिरिक्त धावसंख्येने संघ 2 वर पोहोचतोय. 1-2. हा चेंडू इथे फटका हवा तसा खेळता आला नाहीये. शॉट थर्डमॅनला योगेश चिकणे तिथे उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर चिकणे सरांचे बंधू. एक सिंगल धावसंख्या 3 धावा. हा फटका योगेशनं उडवलाय. चेंडूच्या खाली यशवंत पाटील. नक्कीच दीपक चौगुले, संदीप पाटील, विक्रम स्फोट वडनगर सिनियर 40+ चे खेळाडू आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून दमन दौरा 2024 साठी जोडलेले आहेत आणि त्यांच्याकडून या शुभेच्छा जय गावदेव वडनगर संघासाठी आले. धन्यवाद. पाच चेंडू फेकले, त्यामध्ये एक वाईट, 2 विकेट आणि 2 सिंगल. सनी न सुरुवात चांगली केलेली आहे. बघूया नवीन फलंदाज दामोअण्णा. गोलंदाजी अगदी नेहमी चांगली केलेली आहे. फलंदाजीतून खूप कमी वेळा त्यांना संधी मिळते. इथे फटका तर उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला चेंडू जाईल का? सीमा पार आणि चौकार. क्या बात है.
च्या ओव्हरचा आणि वेल घेतलेली आहे 4 मिनिटं 42 सेकंद. सनी हा फटका देखील चांगला आहे. नक्की चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझनला. 2 पूर्ण केलेत महेशनं. तिसरीसाठी निघालाय मात्र दामोहनना धावतात दुसरीसाठी. 2च धावा. धावसंख्या 9. नक्की जय गावदेव वडनगर संघानं 2 ओव्हरमध्ये 8 बनवले होत्या. तरी ते 43 लक्षाचा पाठलाग करताना सोनादेवी टेंबर संघानं 2 बाद 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये बनवल्यात. बरोबर 5 मिनिटं 24 सेकंद पहिल्या ओव्हरसाठी वेळ खर्चित झालेली आहे. वडनगर संघ नक्की चांगलं सहकार्य आहे. बघूया नवीन गोलंदाज अशोक पाटील, योगेश चिकणे की यशवंत पाटील. भरपूर पर्याय आहेत संघामध्ये. चांगले गोलंदाज आहेत. बजरंग एक चांगला गोलंदाज आहे त्यांच्याकडे. मानन यॉर्कर बाबा दिसत नाही मला वाटतं दमन दौऱ्यावर. चला अशोक पाटील विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायत वडूनवगार. दीपक पाटील देखील सदस्य आहेत. सध्या इष्टरक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वेलेचं भान असू द्या. तुम्हाला 15 मिनिटं झाली की वॉर्निंग नसेल, डायरेक्ट पेनल्टी असेल. हा चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी कव्हर पंच केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीसाठी दामोअण्णा तर एकच घेतली होती आणि आता फलंदाज दामोअण्णा आहे ना, धावचीत बाद करावंच लागेल. बघा जेव्हा दोन्हींनी खेळाडू धावतील तेव्हा ज्या एंडला थ्रो येईल तिथे लावायचं आहे. जर तुम्ही धावपळ केली मैदानातून तर त्या संघाला पेनल्टी असेल. जेव्हा एखादा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये उभा आहे आणि एकच धावतोय तेव्हा लावू नका, चालेल. मात्र दोन्ही जर मध्यभागी असतील तर ज्या एंडला येईल चेंडू तिथे आपल्याला लावून फलंदाजाला बाद करायचं आहे. 11 धावा 3 गडी बाद. 7 चेंडू मध्ये 11. नवीन फलंदाज डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. अल्पेश चौधरीची फलंदाजी या सामन्यातून निर्णायक राहील कारण की मातीची खेळपट्टी. 43 धावा एक चांगली टोटल. इथे हा चेंडू वाईट. 12 धावा. अशोक पाटील एक चांगले खेळाडू आहेत जे गावदेव वडनगर संघाचे. मात्र सकाळी आपण पाहिलं तर थोडीशी शरीर साथ देत नाहीये. खूप दूरचा प्रवास केलाय. इथे चेंडूला अगदी लॉंग लेग सीमारेषेवरून उचललाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज महेश. संघाची टोटल 14. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण पाहतो. इथे बिग हिट घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सेफ लँड होतोय. यशवंत पाटील चेंडूला उचलतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अल्पेश आणि महेश मध्ये. धावसंख्या 16. 9 चेंडू मध्ये 16 धावा आलेत. 24 मध्ये 43 बनवायचे आहेत. हा फटका बघूया. यशवंत पाटीलचा काय प्रयत्न आहे. वा सुपर फिल्डिंग. 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील पूर्ण झालेली आहे. आणि फलंदाज इथे बाद का झाले. तिसरी धाव पूर्ण करून बाद झाले असते कारण की तिसरी धाव अपूर्ण आणि इथे फलंदाज धावचीत बाद. नक्कीच तुम्ही एक बनवली तर दुसऱ्याला 2 बनवावे लागतात. दोन धावा आणि फलंदाज धावात महेश. आता टोटल लागली आहे ती 18.
नवीन फलंदाज आता दोन्ही संघाचे मुख्य खेळाडू, एका बाजूला अल्पेश चौधरी तर दुसऱ्या बाजूला जितू फुलोरे. शेवटचे 2 चेंडू ओव्हर नंबर 2 आणि ते पहिला वार अल्पेश चौधरीच्या बॅट मधून चेंडू सीमापार षटकार. चमकते हा फटका अगदी आपण पाहतोय गली क्षेत्रामधून चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन रिझन कडे फक्त एक सिंगल येईल. सिंगल धावसंख्या 25. 11 मिनिटं 2 ओव्हर साठी घेतलेली आहेत. अगदी टायमर आपला सुरू आहे. पंचवीस धावा झालेत. विजयासाठी 43 धावा बनवायचे आहेत. आता येणारे 12 चेंडू आणि 18 धावा च समीकरण शिल्लक आहे. नक्कीच यशवंत पाटीलला तिसऱ्या ओव्हरसाठी पाचारण केलेले आहे. योगेश चिकणे एक चांगले फिरकी गोलंदाज आहेत. बघूया 12 मध्ये 18 आहेत आणि या ओव्हर मध्ये किती धावा यशवंत पाटील आपल्या चौथ्या गोलंदाज सहकार्याला थांबवतील याचं उत्तर आपल्याला मिळेल. बारा चेंडू 18 धावा. पहिला चेंडू फुलटॉस. मात्र हवा तसा फटका खेळता आला नव्हता. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग लेग सीमारेषेवरून शॉर्ट लेग पंचांच्या स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागून चेंडूला उचललाय. धावा मिळाले 2. धावसंख्या 27. 11 चेंडू 16 धावा. क्या बात है. धर्मेंद्र तांगडी इन एक्शन में करना स्पोर्ट पाहे. इथे चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळलाय. इथे 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. योगेश चिकणे तिथे उपस्थित आहेत. धावसंख्या 29. आता 10 चेंडू आणि 14 धावा. सामना हळूहळू वडनगर संघापासून दूर होत चाललेला आहे. बघूया डॉट आणि विकेट याशिवाय आता पर्याय नाहीये. सिंगल डबल न सामना सोनादेवी टिमगर संघ जिंकू शकतो. कारण की 10 चेंडू मध्ये 14 आणि 6 फलंदाज अजून त्यांची शिल्लक आहेत. नक्कीच बिनीची जोडी अल्पेश चौधरी आणि जितू फुलोरे. हा फटका अगदी डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे उभं केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. बघा नवगर संघाचं कौतुक करावं लागेल. मुकदम गोलंदाज जशी गोलंदाजी करतायत तसं त्यांनी फिल्डिंग पोझिशन सजवलेली आहे. 9 चेंडू 13 धावा. बघा यष्टीरक्षक जेव्हा क्लोज राहतात मी सर्वांना सांगू इच्छितो की जर आपण समजून राहा. नुकती जी पिंपळस येथे स्पर्धा झाली आमच्या मानकोली गावाच्या किपरला तिथे फलंदाजाची बॅट लागली होती. ओले आणि मानकोली त्याच्या डोक्याला 5 टाके आलेत. जरा क्रिकेट तुम्ही सांभाळून खेळा. कारण की फलंदाज जो फलंदाजी करतोय त्याला पाठीमागे डोले नाही आहेत. किपर कुठे आहे. किपरने लक्ष ठेवा आणि कुठलीही घटना घडणार नाहीये याची दक्षता घ्या प्लीज. बघूया इथे जितू फलोरेनं चेंडूला उडवलाय. चेंडू सेफ लँड होतोय.
लॉंग लेग सीमारेषेवर दुसरीची चांगली कॉलिंग आणि 2 धावा देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 36. ओव्हर नंबर 3 चे 5 चेंडू टाकून झालेत. धावा 11 खर्च केलेत आतापर्यंत. नक्कीच अशोक पाटील ने केले 16. आता 7 मध्ये 7 आणि हा फटका उडवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. सहा मध्ये 1. नक्कीच 2 मुख्य गोलंदाजांनी या सामन्यातून धावा जास्त खर्च केल्या. हा चेंडू वलवलाय, फिरवलाय. लेग ब्रेक गोलंदाजी काय सुरेख. 1 धाव. स्कोर इज लेवल आहे आणि चेसिंग इज कंपल्सरी. आणि ते फटका उडवलाय. चेंडू सीमा पार. अल्पेश चौधरीनं 6 धावेनी हा सामना जिंकून दिलाय. अभिनंदन. नक्कीच सेकंड हाफ करायचंय. दोन्ही संघ अगदी शिस्तबद्ध खेळ मित्रांनो आपण दाखवूया. चला सोनादेवी टेमघर संघ आपण पूर्णपणे मैदानामध्ये या आणि पुढील सामन्यासाठी तुम्ही नवघर संघाला देखील शुभेच्छा द्यायचे आहेत. यस एक चांगली खेळवृत्ती या दमन दौऱ्यातून आपण सर्व आपल्या कमिटीला संदेश देऊया. एक शिस्तबद्ध खेळ नक्कीच आपल्या संघटनेच्या माध्यमातून केला जातोय हे दाखवायचं आहे. चला अगदी महेश सर्वात पुढे आहेत. क्या बात आहे. यस हे चित्र दाखवलं होतोय होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर. वा खूप सुंदर. धन्यवाद. असंच शेवटपर्यंत सर्व संघ आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्य करतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. आणि या सामन्यातील सामनावीर बघूया. अगदी आमचे गुणलेखक आणि या सामन्याचे सामनावीर आहेत ज्यांनी 3 मध्ये बनवलेत 12 आणि गोलंदाजी करताना 1 धाव देत 2 गडी बाद केले होते. अष्टमेलू कामगिरीच्या बलावर सामनावीर ठरलेत मिस्टर जितू फलोरे इज द मॅन ऑफ द मॅच. टेमघर संघ प्लीज आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधा. आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. यानंतर आम्ही पुकारा देणार नाही आहोत. जी पाटील साहेब माजी सरपंच किवनी दिवे साहेब आपले शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी महेशजी जोशी प्रताप पाटील साहेबांच्या समवेत आज दमन दौऱ्याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिलेत. महेशजी जोशी आणि संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जितू फुलोरे यांना देऊया. या सामन्यातून ही सामनावीर ट्रॉफी. अभिनंदन जितू फुलोरे. ऑल टीम पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद महेश जोशी साहेब, प्रतापजी पाटील साहेब.